पाऊस सुरू झाला की सर्वांनाच कुरकुरीत कांदा भजी खावीशी वाटतात. परंतु नेहमी तीच कांदा भजी केल्यापेक्षा एखाद्या वेळेस या पद्धतीची मस्त कुरकुरीत अशी मूग भजी नक्की ट्राय करा. करायला सोपी आहे आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट लागते. अजिबातही तेलकट होत नाही आणि मस्त कुरकुरीत होतात. त्यासाठी इथे मी 2 वाट्या मूग डाळ भिजवून घेतली आहे. मूग डाळ साधारण एक 3 ते 4 तास भिजवून घेतली. डाळ छान भिजली की आता एका चाळणीमध्ये यामधलं पाणी निथळून घ्यायचं. डाळीमधलं आपल्याला पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे आणि डाळ छान कोरडी करायची आहे. आता डाळीमधलं पाणी निथळत आहे तोपर्यंत खलबत्त्यामध्ये 1 चमचा अख्खे धने, 1 चमचा बडीशेप व अर्धा चमचा जिरे घालूया. आणि आता हे जाडसर असं कुटून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरला सुद्धा जाडसर असं हे फिरून घेऊ शकता. तर बघा धने, जिरे, सोप अशा पद्धतीने जाडसर अशी कुटून घेतलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 15 लसूण पाकळ्या, 6 ते 7 हिरवी मिरची व अर्धा इंच आले घातले आहे. पाणी न घालता वाटून घ्यायचं. आले, हिरवी मिरची, लसूण अशा पद्धतीने वाटून घेतला. आता याच भांड्यामध्ये पाणी सुकून घेतलेली मुगाची डाळ घालायची आहे. यामध्ये थोडीशी अख्खी डाळ बाजूला ठेवायची आणि आता ही डाळ जाडसर अशी वाटून घ्यायची. डाळीमध्ये पाणी न टाकता अशा पद्धतीची जाडसर अशी डाळ वाटून घेतली. खूप जास्त एकदम बारीक अशी पेस्ट नाही करायची. तर आता वाटून घेतलेली डाळ एका भांड्यामध्ये काढूया. थोडीशी अख्खी डाळ बाजूला ठेवलेली होती ती सुद्धा यामध्ये टाकून घेऊया. आता यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा पांढरे तीळ, आपण जाडसर ठेचून घेतलेले धने, जिरे, सोप घालायची आहे. 1 वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन घातलं आहे आणि पाव वाटी तांदळाचं पीठ. यामुळे भजी छान कुरकुरीत होतात. 2 मोठे कांदे अशा पद्धतीने लांबसर कापून घातले आहे. कांदा भरपूर घालायचा आणि भरपूर असा बारीक कापलेला पालक. कांदा आणि पालकमुळे या भजीला खूप छान अशी चव येते. आता पाणी न टाकता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कारण हे मिश्रण खूप जास्त पातळ करायचं नाही आहे. त्यामुळे कांद्यालासुद्धा पाणी सुटते, पालकालासुद्धा पाणी सुटत असते आणि आपण डाळसुद्धा भिजवून घेतलेली आहे. त्यामुळे यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही. खूपच जर कोरडं मिश्रण वाटत असेल तर हलकासा पाण्याचा हबका मारू शकता. परंतु हे भजीचं मिश्रण पातळ करायचं नाही, तर अशा पद्धतीचं मिश्रण करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता. हे मिश्रण जर पातळ झालं तर भजी छान कुरकुरीत होणार नाही. तर अशा पद्धतीचं मिश्रण करून घ्यायचं. आता भजी तळण्यासाठी कढईमध्ये तेल मस्त कडकडीत असं तापून घ्यायचं आहे. तेल छान कडकडीत तापलं की गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि एक वेळेस कढईमध्ये बसतील तेवढी भजी टाकायची आहे. तर अशा पद्धतीने एक वेळेस कढईमध्ये बसतील तेवढी भजी टाकून घेतली. भजी टाकल्यानंतर लगेच हलवायचं नाही, तर भजी थोडीशी तळून होऊ द्यायची आणि नंतर अशा पद्धतीने हलवून घ्यायची. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती याला अलट-पलट करत मस्त कुरकुरीत होईपर्यंत ही भजी तळून घ्यायची. हाय फ्लेमवर जर भजी तळली तर भजी खूप लवकर लाल होतील आणि आतमध्ये कच्चीच राहतील आणि कुरकुरीत होणार नाही. तर बघा मीडियम फ्लेमवर अलट-पलट करून मस्त कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घेतली. आता बाकीच्या राहिलेल्या मिश्रणाची सुद्धा अशाच पद्धतीने सगळी भजी करून घ्यायची आहे. तेल छान कडकडीत तापून घ्यायचं. नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर अलट-पलट करून भजी तळून घ्यायची. आता भजी म्हटलं की सोबत तळलेली मिरची हवी, तर मिरचीला कट करून मिरची भजीसोबतच तळून घ्यायची आहे. भजी आणि मिरची मस्त अशा तळून झाल्या आहेत, काढून घेऊया. ही भजी मस्त कुरकुरीत होतात, चवीलासुद्धा खूप छान लागतात आणि अजिबातही तेलकट होत नाहीत. तर तुम्हीसुद्धा या पावसामध्ये ही मस्त खमंग कुरकुरीत अशी मूग डाळ भजी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.